मधून मोठी बातमी. संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र आज सकाळी बराच वेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या झोपण्याच्या खोलीत गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत. शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. शिरीष महाराज यांनी त्यांच्या झोपण्याच्या खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. 20 दिवसांपूर्वी शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा होऊन नुकताच त्यांचा टिळा लावणीचा कार्यक्रम झाला होता. 20 फेब्रुवारीला रोजी शिरीष महाराज मोरे यांचा विवाह होणार होता. ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्या व्यतिरिक्त त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. शिरीष महाराज मोरे हे अवघ्या 30 वर्षांचे होते. पुढील काही महिन्यांमध्ये त्यांचे लग्न होणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. तुकाराम महाराजांचे 11वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने देहूनगरीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास देहू रोड पोलीस करीत आहेत. हरिभक्त पारायण शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता खट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मिक निधन झाले. मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देखील आत्म्यास सद्गती मिळो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली असे नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.